विद्यापीठांच्या संशोधनाच्या सामाजिक ऑडिट देखील संशोधनाचं आपल्याकडे होत नाही. ज्या पद्धतीने युरोपामध्ये होतं तसं भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये होताना दिसत नाही. आणि आजवरच्या मराठी भाषा साहित्याच्या मध्ये या प्रबंधाने कोणती मौलिक अशा प्रकारची भर घातली, त्याची फलश्रुती काय आहे, त्याची कामगिरी काय आहे आणि या ज्ञानक्षेत्राला या प्रबंधाने किंवा संशोधनाने काय दिलं याचं फार मापन आपल्याकडे झालं नाही. तुलनात्मक दृष्ट्या देखील कोणत्या विद्यापीठानं कोणत्या प्रकारचं काम केलं याचं देखील फारसं लक्षात येत नाही. 1938-39 सालातला पु ग सहस्रबुद्धेंचा पीएचडीचा प्रबंध हा मराठीतला पहिला प्रबंध मांडला जातो. स्वभाव लेखन असं त्यांच्या प्रबंधाचं शीर्षक होतं. द डेव्हलपमेंट ऑफ द आर्ट ऑफ कॅरेक्टरायझेशन इन मराठी लिटरेचर फ्रॉम 1861 to 1938. आणि नचिन केळकर, तुम्ही पहा जुन्या काळामध्ये प्रबंध लेखक कोण होते आणि मार्गदर्शक कोण होते. नचिकेत चिंतामणी केळकर हे त्या प्रबंधाचे मार्गदर्शक होते. आणि तिथपासून साधारणतः 80-83 वर्षाचा हा कालखंड आहे. आणि या कालखंडामध्ये विद्यावाचस्पती किंवा पीएचडी मध्ये महाराष्ट्रभर आणि महाराष्ट्राच्या बाहेर ज्या प्रकारच्या मंडळींनी किंवा अभ्यासकांनी संशोधकांनी ही पदवी धारण केली आणि त्यांच्या प्रबंधातून राष्ट्रामध्ये कोणत्या प्रकारची भर पडली ज्ञानक्षेत्रामध्ये हा देखील फार चिंतनाचा अशा प्रकारचा विषय आहे. मी केवळ शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरची कार्यकक्षा सीमित केल्यामुळे हा जिल्हा किंवा हे विद्यापीठ आरंभी 5 जिल्ह्यांपुरतं होतं. सोलापूर, रत्नागिरी, सांगली, सातारा आणि कोल्हापूर. नंतरच्या टप्प्यावरती रत्नागिरी हे मुंबई विद्यापीठ चालू झालं. जसं सुरेश जोशी हे पूर्वी आमच्याकडे विद्यापीठामध्ये बीएड झालेले असावेत आणि सोलापूरची देखील खूप मंडळी 2010-9 साली ते विद्यापीठ स्वतंत्र झालं. तो देखील भाग नंतर वगळला. आता केवळ 3 जिल्ह्यांपुरतं ते विद्यापीठ सीमित आहे. शिवाजी विद्यापीठामध्ये पहिले प्रबंध हे फार म्हणजे मी असं देखील मापन केले की त्याचा संख्यात्मक तपशील सांगण्याऐवजी किंवा कोणत्या वाङ्मय प्रकारावरती किंवा कोणत्या ज्ञानक्षेत्रामध्ये कोणत्या प्रकारची किती कामं झाली असं सांगण्याऐवजी काही 10-12 वर्षांचे टप्पे करून ज्या व्यक्तींनी मार्गदर्शक म्हणून किंवा संशोधक म्हणून आपल्या विद्यार्थ्यांना जे विषय दिले आणि त्याच्यातून ज्या विषयांची इंडिकेशन झालं आणि त्या विद्यापीठामध्ये त्या प्रकारची संशोधन किंवा अभ्यास झालं असं काही मी सांगणार आहे. कारण शेवटी व्यक्ती किंवा मार्गदर्शक किंवा संशोधक आपल्या कामानं आपल्या कामगिरीनं त्या संस्थांना एक वेगळी दिशा किंवा काही त्याचे एक वेगळेपण प्राप्त करून देत असतात. आणि म्हणून शिवाजी विद्यापीठामध्ये ज्या संशोधकांनी ज्या अभ्यासकांनी ज्या मार्गदर्शकांनी फार महत्वाच्या अशा प्रकारची कामगिरी केली त्यांच्या ज्ञानदृष्टीमधून कोणते विषय प्रवेशित झाले आणि कोणत्या विद्यार्थ्यांनी कोणते हे देखील चित्र आहे. तुम्हाला सूच्यांमधून किती झाले व शोधगंगामधून किंवा काही अलीकडे काही सूची देखील झालेल्या त्याच्यामधून तपशील मिळू शकतो. तर गंगाधर मोर्जे ज्यांचा 1968 सालचा मराठी लावणी वाङ्मय प्रारंभ ते 1897 हा शिवाजी विद्यापीठातला पहिला प्रबंध आहे. भीम कुलकर्णी हे त्यांचे मार्गदर्शक होते. आणि त्याच 2-3 महिन्यांनी वसंत जोशी यांचा एकनाथकृत भावार्थ रामायणाचा विवेचक अभ्यास हा देखील 1968 सालचा प्रबंध आणि त्याचे देखील मार्गदर्शक होते भीम कुलकर्णी. तर हे अभ्यास दृष्टी ज्ञानदृष्टी बदललेल्या दिसतात. शिवाजी विद्यापीठामध्ये 68 पासून साधारणतः 80 पर्यंत हा प्राचीन साहित्य, मध्ययुगीन साहित्य, संप्रदाय वाङ्मय अशा प्रकारच्या वाङ्मयाला किंवा अभ्यासाला महत्व देणारी ज्ञानदृष्टी असणारी मंडळी आरंभी त्या काळामध्ये होती. त्यामुळे त्या प्रकारचं संशोधन मोठ्या प्रमाणात झालं. आणि 80 नंतर मॉडर्न लिटरेचर किंवा आधुनिक साहित्यासंबंधी सातत्याने आणि विपुल आणि महत्वाच्या अशा स्वरूपाची संशोधन किंवा प्रबंधाच्या स्वरूपाची कामगिरी झालेली दिसते. 2014 पर्यंत शिवाजी विद्यापीठामध्ये 190 प्रबंध झाले होते. त्याची पुढची संख्या मला माहित नाही पण तेवढेच किंवा किंवा त्याच्यापेक्षा जास्त पुढच्या 18 वर्षात झाले. कारण इतकी गती किंवा इतके संशोधन किंवा अभ्यास वाढलेला आपल्याला दिसतो. हे सगळ्याच विद्यापीठांच्या बाबतीमध्ये खरं आहे. काही गतविस्मृत किंवा काळाच्या स्मरणाच्या पलीकडे गेलेल्या काही मंडळींनी केलेल्या कामगिरीची नोंद घेणं हे मला कर्मप्राप्त वाटतं. शिवाजी विद्यापीठाच्या आरंभ काळामध्ये दुकासंत यांनी फार महत्वाचं संशोधन केलेलं दिसतं. अतिशय व्यासंगी साक्षी अशा प्रकारचे संशोधक म्हणून त्यांची गणना होते. मराठी साहित्यातील स्त्रीजीवन या विषयावर 1953 साली त्यांना मुंबई विद्यापीठाची पीएचडीची पदवी मिळालेली होती. तर मराठी साहित्य आणि संस्कृती, मराठी स्त्री साहित्य संमेलन आणि साहित्यिक प्रश्न, वाङ्मयीन विद्वत्ता, ललित कला आणि ललित वाङ्मय म्हणजे त्यांच्या पुस्तकांची नावं जरी आपण पाहिली तर या माणसानं किंवा या व्यक्तीने कोणकोणत्या विषयांवरती आणि साहित्य समीक्षेला केंद्रावरती ठेवून कोणत्या प्रकारची कामं केली हे देखील आपल्या लक्षात येईल.
संशोधन पद्धती प्रक्रिया आणि अंतरंग हा 1966 सालाचा त्यांचा ग्रंथ आहे. संशोधनाच्या क्षेत्रामध्ये आरंभी लेखन करणारे दुका संत हे फार महत्त्वाचे समीक्षक होते. सोलापूरच्या दयानंद महाविद्यालयामध्ये आणि कोल्हापूरच्या गोखले महाविद्यालयामध्ये प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केलं. मूळचे ते अकोला अहमदनगरकडले होते. आणि मला सांगायला देखील असे वाटते की आपण अलीकडे सतत आपण बोलतो फक्त इंटरडिसिप्लिनरी अप्रोच असायला पाहिजे, परंतु जुन्या काळामध्ये इतकी मंडळी म्हणजे गंगासरदारांचा विषय हा मराठी विषय आहे, पण सामाजिक शास्त्रामध्ये किंवा सामाजिक विज्ञानामध्ये इतकं महत्त्वाचं मूलभूत स्वरूपाचं त्यांनी लेखन केलेलं दिसतं. या दुका संतांनी देखील भूगोल आणि साहित्य, संस्कृती आणि साहित्य, धर्म आणि संस्कृती याच्या संबंधी फार महत्त्वाचं लेखन, तर अशी इंटरडिसिप्लिनरी दृष्टी असणारे हे दुका संत फार महत्त्वाचे अभ्यासक होते. त्यांच्या विद्यार्थ्यांची नावं मी सांगतो आणि त्यांनी कोणते विषय दिले यावरून देखील त्यांच्या कामाचं स्वरूप लक्षात येतं. त्यांचे पहिले विद्यार्थी बापू गिंडे यांनी शेक्सपियरचा मराठी नाटकावर झालेला परिणाम आणि जुन्या काळामध्ये मराठीचे शिक्षक अन्य भाषेतलं वाङ्मय वाचत होते, त्याविषयी त्यांना ज्ञान चांगलं होतं. आज आपण केवळ आपली भाषा धरून राहतो, हिंदी, इंग्रजी, कन्नड किंवा तेलुगू, कानडी काही आपण वाचताना दिसत नाही. तर बापू गिंड्यांचा हा प्रबंध शेक्सपियरच्या नाटकाची मराठीमध्ये जी भाषांतर झाली त्याच्या तौलनिक स्वरूपाचा अभ्यास करणारा महत्त्वाचा प्रबंध होता. त्यानंतर 1972 साली डी.टी. माने नावाचे गृहस्थ होते, त्यांना या दुका संतांनी विषय दिला होता दलित जीवन आणि मराठी वाङ्मयाचा विषय दिला होता, की ज्या काळामध्ये दलित वाङ्मय मोठ्या प्रमाणामध्ये नव्हतं, सुरुवात झाली होती, अशा काळामध्ये दुका संतांनी त्यांना दलित वाङ्मय आणि दलित जीवन असा विषय दिलेला होता. तवनाप्पा उपाध्याय यांना प्राकृत आणि मराठी रामायण यांचा तौलनिक अभ्यास, नीला पांढरे यांना शिवपरांतांच्या निबंध वाङ्मयाचा अभ्यास त्यांनी दिला होता. गोपाळ गबाळे म्हणून प्राध्यापक होते, त्यांना लोकमान्य टिळक कर्तृत्व आणि व्यक्तित्व. गोपीनाथ कोल्हापुरे महाभारताच्या मराठी नाटकावरील प्रभावांचा अभ्यास. तर एखादा मार्गदर्शक आपल्या विद्यार्थ्यांना ज्या प्रकारचे विषय सुचवतो किंवा त्याच्यावरती काम करून देतो, तौलनिक साहित्य अभ्यास असो किंवा प्राकृत रामायणापासून महाभारतांच्या पासून, तर इतकं व्यासंगाचं क्षेत्र विस्तृत अशा प्रकारचं दुका संतांचं होतं, म्हणून त्याचा आवर्जून उल्लेख केला. याच कालखंडामध्ये भीम कुलकर्णी नावाचे एक मराठीतले कवी, बालसाहित्यिक, ज्यांच्या कविता खूप झुकझुक गाडी आगीन गाडीसाठी पॉप्युलर अशा प्रकारची कविता होती, त्यांनी कादंबऱ्या लिहिल्या, समीक्षेची पुस्तकं लिहिली. तर त्यांचे विद्यार्थी आणि त्यानेच एक कोणते विषय दिले, उदाहरणार्थ त्यांनी 1970 साली निर्मल कुमार फडकुले हे त्यांचे PhD चे विद्यार्थी, आणि त्यांना विषय आपल्याला इंटरेस्टिंग वाटेल की फडकुले सर हे वक्तृत्व आणि अत्यंत भाषणांसाठी फार पॉप्युलर किंवा प्रसिद्ध होते, पण त्यांचा प्रबंध इतका उत्तम अशा प्रकारचा आहे की लोकहितवादी काळ आणि कर्तृत्व असा विषय त्यांनी निर्मल कुमार फडकुले यांच्याकडून तो प्रबंधाचं काम केलं होतं. गंगाधर मोरजे यांनी लावणी वाङ्मयावरती केलेलं होतं. तर असे हे विव कुलकर्णी देखील फार वेगळ्या अशा प्रकारचे विषय शिवाजी विद्यापीठामध्ये त्यांच्या आणि त्यानिमित्तानं प्राचीन साहित्य, आधुनिक साहित्य संबंधी काम देखील झालं दिसतं. याच कालखंडामध्ये कोल्हापूरच्या राजाराम महाविद्यालयामध्ये प्राचार्य भगवंतराव देशमुख म्हणून अतिशय चांगले अभ्यासक, मूळचे मराठवाड्यातले, परंतु लोकसंस्कृती आणि लोकसाहित्याविषयी त्यांचं फार महत्त्वाचं आणि खूप व्यासंगी मिश्किल अशा प्रकारचे जुन्या पिढीतले हे प्राध्यापक होते. तर त्यांनी देखील लोकसंस्कृती, लोकसाहित्य या संबंधी फार चांगली कामं आपल्या विद्यार्थ्यांच्याकडून करून घेतली होती. सुमन पाटील या रयतमध्ये प्राचार्य होते, त्यांनी कन्नड मराठी सीमेवरील मराठी लोकसाहित्याचा अभ्यास, हे देखील आपण पाहण्यासारखी की आज आपण एका तालुक्यापुरता किंवा काही इतक्या लोकसाहित्याच्या अभ्यासाचं इतकं सामान्यीकरण किंवा इतकं सुलभीकरण झालेलं आपल्याला दिसतं. तर अशा 2 भिन्न भाषांच्या भूमी प्रदेशातील लोकसाहित्याचा अभ्यास असेल. सूर्यकांत खांडेकर यांचा देखील फार महत्त्वाचा प्रबंध आहे मराठी पोवाडा, एक वाङ्मय प्रकार या दृष्टीने अभ्यास 1970 साली सूर्यकांत खांडेकरांनी काम केलं होतं. आणि प्राचार्य रा तोरो यांनी आधुनिक मराठी वाङ्मयातील प्रादेशिकता, उद्गम आणि विकास असं भगवंतराव देशमुखांच्याकडे काम केलं होतं. तर हा देखील एक चांगल्या अशा प्रकारच्या भगवंतराव देशमुखांच्या संशोधनाचा किंवा त्यांच्या ज्ञानदृष्टीचा विद्यार्थ्यांच्या निमित्तानं झालेला भाग. पाना कुलकर्णी म्हणून राजाराम महाविद्यालयामध्ये प्राचीन साहित्याचे फार चांगले अभ्यासक होते. ज्ञानेश्वरीची सर्वात जुनी प्रत त्यांनी संशोधित केली होती. पंडिती वाङ्मयाचा त्यांचा फार चांगला अभ्यास होता. त्यांनी देखील आपल्या विद्यार्थ्यांना प्राचीन साहित्याचे फार चांगले विषय दिले. जयंत कळके यांना प्राचीन मराठी साहित्यातील सामाजिक जीवनाचे चित्रण किंवा शिवशंकर उपासे यांना प्राचीन मराठी शिवदैवत दर्शन असेल किंवा मनोहर दिवान यांना महानुभाव्य साती काव्यग्रंथांची शब्दसूची व त्यातील प्राचीन शब्दांचा रूपार्थबोध किंवा मुकुंद दातार यांना एकनाथांची काव्यदृष्टी
या प्रकारचे विषय त्यांनी प्राचीन साहित्याचे विषय पाना कुलकर्णी यांनी दिलेले होते. याच परंपरेमध्ये प्राचीन साहित्याच्या परंपरेमध्ये वसंत जोशी यांनी देखील दीर्घकाळ मध्ययुगीन साहित्यासंबंधी फार निष्ठेनं वेगळ्या प्रकारचं संशोधन केलं, ग्रंथ निर्मिती केली. तर या वसंत जोशीने देखील प्राज्ञ पाठशाळाबाई किंवा कोल्हापूरमध्ये देखील प्राचीन साहित्यासंबंधी खूप काम केलं. एकनाथी रामायणापासून आख्यान कवितेपासून महानुभावांच्या पंचकृष्णांपासून म्हणजे कन्हैया कुंदप यांना महानुभावांच्या पंचकृष्णासंबंधी काम करणं, किंवा शिवाजीराव चव्हाण वाईचे त्यांना मराठी आध्यात्मिक शाहीर परंपरा व वाङ्मय सारखा विषय असेल, किंवा अनुराधा कुलकर्णी यांना प्राचीन मराठीतील स्फुट आख्यान काव्य आणि अलीकडच्या काळामध्ये प्राचीन वाङ्मयासंबंधी जुन्या वाङ्मयाचे खूप कामं होताना दिसत नाही. एक प्रकारचं अलक्षित किंवा दुर्लक्षित अशा स्वरूपाचा विषय. बरेचसे मुलं प्राचीन भाषा ही आपली भाषाच नव्हे ती संस्कृत भाषा म्हणतात, तर इतका आपला हा विपर्यास झालेला दिसतो. आणि मार्गदर्शकांचा देखील या ज्ञानशाखेकडे बघण्याचा फार पूर्वग्रहित अशा प्रकारचा दृष्टिकोन, आणि मुख्य म्हणजे त्याचं वाचन करणं, त्याचं अन्वयार्थन करणं. अलीकडच्या काळात तर संत साहित्याकडे इतक्या वेगळ्या पैलून आपल्याला पाहता येऊ शकतं. म्हणजे सदानंद मोरेंनी ज्या पद्धतीनं संत साहित्याचा अन्वयार्थ आलेला, किंवा दिलीप धुंडग्यांनी ज्या पद्धतीनं संत साहित्य वाचले, तर इतक्या डिसिप्लिन आपल्याकडे आले, पण आपण संत साहित्याकडे किंवा मध्य काळाकडे पाहताना दिसत नाही. वसंत जोशीने देखील खूप चांगले अभ्यासक पीएचडीच्या निमित्ताने दिले. रवा मनसरकर हे त्यांचे पीएचडीचे विद्यार्थी, त्यांना कविवरे मुक्तेश्वर वाङ्मयीन अभ्यासाचा विषय दिला होता. दत्ता भोसले यांना आधुनिक रविकिरण मंडळाची कविता हा देखील 1977 सालाचा पाना कुलकर्णींच्या मार्गदर्शनाखालचा हा प्रबंध आहे. तर या अर्थानं प्राचीन साहित्याचं शिवाजी विद्यापीठामध्ये पहिल्या 20-30 वर्षामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये संशोधन झालं. पुढच्या टप्प्यावरती निर्मलकुमार फडकुले यांनी देखील शहदेव पसारकर, चंद्रशेखर कपाळे, नरेंद्र कुंटे, मिरी साहब शेख, राजेंद्र बेडकर, राजशेखर हिरेमठ यांना प्राचीन आणि आधुनिक साहित्याचं संशोधन त्यांच्या मार्गदर्शनाकडे झालं. अगदी मनमथ स्वामी यांच्या परमरहस्य ग्रंथाचा अभ्यासापासून वीरशैव आणि मराठी संत कवी बसवलिंग यांच्या समग्र साहित्याचा अभ्यास चंद्रशेखर कपाळे यांनी केलेला होता. नरेंद्र कुंटे यांनी चिंतन खानोलकर कवी आणि कादंबरीकार, मीर इसहाक शेख यांनी मराठी आणि उर्दूतील राष्ट्रीय कवितांचा तौलनिक अभ्यास निर्मलकुमार फडकुले यांच्या मार्गदर्शनाखाली केला होता. ही एक 68 ते 80 पर्यंतची प्राचीन साहित्य, काही प्रमाणामध्ये आधुनिक साहित्याला संशोधन करणारे प्रबंध लेखन शिवाजी विद्यापीठामध्ये झालं. 1979 साली शिवाजी विद्यापीठामध्ये मराठी विभाग स्थापन झाला, आणि हा विद्यापीठाचा ट्रस्ट एरिया काय असावा यासाठी एक समिती नेमली होती, आणि त्याच्यामध्ये भालचंद्र नेमाडे, अशोक केळकर आणि मद हत्तंगलेकर या तिघांची समिती होती. आणि या समितीनं या विभागाचा एक अभ्यासाचे उद्देश म्हणून सोशियोलॉजी ऑफ लिटरेचर, साहित्याचा सामाजिक दृष्टीने अभ्यास, ही ज्ञानशाखा त्या या विभागानं कार्यान्वित करावी आणि त्यामध्ये संशोधन करावं अशी इच्छा व्यक्त केली होती. आणि 1979 साली डॉक्टर गोमा पवार, त्यानंतर डॉक्टर लराड सिराबादकर, रमेश ढावरे या मंडळींची नियुक्ती झाली होती. आणि पुढच्या टप्प्यावरती 80 नंतर साहित्याच्या सामाजिक दृष्टीने अभ्यास, सोशियोलॉजी ऑफ लिटरेचर आणि आधुनिक साहित्यासंबंधी सातत्यानं आणि वारंवार खूप चांगलं संशोधन शिवाजी विद्यापीठामध्ये झालं. आणि डॉक्टर गोमा पवार यांची तर ती एक महत्वाची ज्ञानदृष्टी होती. या दृष्टिकोनातून त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांच्याकडून फार चांगलं संशोधन आणि प्रबंध लेखन त्यांनी करून घेतलं. याचा उल्लेख की या विभागामध्ये जे सर होते आदरणीय डॉक्टर वासुदेव सावंत सर, हे देखील मराठीमध्ये दुर्मिळ आहे. पहा, एका टेक्स्ट वरती पीएचडी असणाऱ्या मराठीमध्ये केवळ 2 प्रबंध आहेत. एक वदी कुलकर्णीचा संगीत सौभद्रवरती आणि दुसरा डॉक्टर वासुदेव सावंत यांचा कोसला कादंबरीचा सर्वांगीण अभ्यास. एका साहित्यकृतीवरती किंवा एखादी साहित्यकृती पीएचडीचा विषय होऊ शकतो अशा प्रकारचा हा प्रबंध लेखक वासुदेव सावंत यांनी केला होता. कोसला ही मराठीतली फार महत्वाची कादंबरी मानली जाते. या कादंबरीचे आशयसूत्र काय आहे, तिच्या परात्मतेचं नातं कोणत्या प्रकारचं आहे, देशीयतेची कोणती सूत्र कादंबरीमध्ये, आणि या कादंबरीचा रूपबंध म्हणजे महानुभाव पंथापासून, वारकरी पंथापासून ते मौखिक परंपरेतल्या असंख्य सौंदर्य निर्माणक परिकल्पनांचा अतिशय सर्जनशील अशा प्रकारचा वापर कोसला कादंबरीमध्ये कशा पद्धतीने झालेला आहे त्याचं फार चांगलं मापन वासुदेव सावंत यांनी कोसला प्रबंधाच्या निमित्तानं केलं. तर त्याचा नेटिव्हिस्टिक नॅरेशन कोणत्या प्रकारचं आहे. त्याचबरोबर गोमा पवार यांच्या मार्गदर्शनाखालीच राजन गवस यांनी बहुपाध्ये यांच्या कथात्मक साहित्याचा अभ्यास, ही देखील की
गेल्या 20 वर्षापूर्वीपर्यंत बाहुपाध्ये हा अडगळीत किंवा दुर्लक्षित अशा प्रकारचा लेख होता की ज्या लेखकानं कादंबरीच्या क्षेत्रामध्ये इतकी महत्वाची आणि मौलिक अशा प्रकारची निर्मिती केली, मुंबई महानगराचा एक जिओग्राफिकल, कल्चरल, पॉलिटिकल एक वेगळा नकाशा बाहुपाध्यांच्या कादंबरीमध्ये आहे आणि मराठीतला इतका हा नवा लेखक आहे, अतिशय श्रेष्ठ अशा प्रकारचा लेख आहे। या लेखकाच्या कथनात्मक साहित्याचा अभ्यास राजन गवस यांनी केलेला होता। त्याचबरोबर साहित्याच्या सामाजिक दृष्टिकोनातूनच बाबुराव गायकवाड यांचा दलितेतर लेखकांच्या कथात्मक साहित्यातील दलितांचे चित्रण हा देखील वेगळं अशा प्रकारच्या दृष्टिबिंदूतून केला गेलेला अभ्यास। प्रकाश कुंभार यांनी दलित कथा साहित्याचे स्वरूप किंवा रोहिणी तुकदेव यांनी वैचारिकता आणि मराठी कादंबरीचे स्वरूप, विजया वाडकर यांनी विठ्ठलरामजी शिंदे यांचे दलित स्वरूपाचे लेखन, विठ्ठलरामजी शिंदे यांना लेखक म्हणून वाङ्मयीन सांस्कृतिक म्हणून पुढे मान्यता आधी वाङ्मयाची इतिहासामध्ये साधी नोंद देखील नाही, तर त्यांचं इतकं आत्मपर स्वरूपाचं वैशिष्ट्यपूर्ण अशा प्रकारचं लेखन आहे। तर विठ्ठलरामजी शिंदेकडे एक लेखक म्हणून पाहणं, तर हा देखील अभ्यास त्यामध्ये होता। आणि त्याचबरोबर डॉक्टर विश्वनाथ शिंदे सरांचा पारंपरिक मराठी तमाशा आणि आधुनिक वगनाट्य, म्हणजे हा देखील फरक आहे की आपल्याकडं आपल्या पारंपरिक ओरल परंपरेचं किंवा फॉर्मचं नातं आधुनिक वगनाट्याशी, मॉडर्न साहित्याची देखील किंवा फॉर्मची देखील कशा प्रकारचं आहे, तर हे कनेक्शन किंवा त्याचा एक अनुबंध शोधणं हा देखील त्यांच्या ज्ञानदृष्टीचा एक महत्त्वाचा भाग होता। आणि उमा पवार यांच्या सामाजिक दृष्टीचा एक फार मोठा प्रभाव आणि परिणाम शिवाजी विद्यापीठातल्या प्रबंध लेखनावरती किंवा पुढच्या पिढ्यांवरती देखील दिसतो। त्यांच्या काळातच डॉक्टर ल रा नरसिंहवाडकर यांच्याकडे देखील काही चांगली प्रबंध लेखन झालं। विशेषत्वाने 19व्या शतकातल्या काशीबाई कानेटकरांसारख्या व्यक्ती आणि वाङ्मय असेल किंवा बेळगावचे पूर्व निकुंभ सारखे अतिशय चांगले आणि जुन्या पिढीतले कवी त्यांच्यावरती काम असेल किंवा शरणकुमार लिंबाळे यांनी दलित साहित्याच्या समीक्षेचा चिकित्सक अभ्यास हा त्यांनी नरसिंहवाडकर सरांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केलेला होता। तर याच दृष्टीने पुढच्या काळामध्ये राजन गवस यांनी देखील त्यांच्या विद्यार्थ्यांना म्हणजे अगदी शोभा नाईक यांना मराठी नव कादंबरीचे स्त्रीवादी दृष्टिकोनातून आकलन असेल, राजे खान शानीदेवन यांना मराठी कादंबरीतील मुस्लिम जीवन असेल, रफिक सूरज मराठी महानगरी कवितेचा अभ्यास असेल किंवा धम्मपाल रत्नाकर यांना नामदेव यांच्या समग्र साहित्याचा अभ्यास, आपण ज्या ज्ञानक्षेत्रामध्ये काम केले आणि त्याचा आंतरिक कुठेतरी हे झालं असं आणि त्याचंच एक कनेक्शन या सर्व मंडळींच्या अभ्यासामध्ये दिसतं। त्यांनी ज्या पद्धतीचे विषय लेखक निवडलेत किंवा ज्या प्रकारचे दृष्टिकोन निवडलेत त्यामध्ये ह्या सामाजिक दृष्टीचा किंवा सांस्कृतिक दृष्टीचा फार महत्त्वाचा अंतर्भाव होतो। विकास शिंदे यांनी देखील लोकसाहित्य आणि आधुनिक साहित्य यामध्ये वेगळ्या प्रकारचे विषय म्हणजे छाया पवार, डी टी पाटील, विलास काळे, म्हणजे विलास काळेंचं प्रबंध लेखन पुढे केलं नाही परंतु त्यांचा दलित कादंबरीवरचा अतिशय फार चांगला प्रबंध विश्वनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेला होता। किंवा दगडू पाटील यांनी 60 मराठी कादंबरीतील दलित समाज जीवनाचे चित्रण हा विकास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली केला। विनोद गायकवाड यांनी स्वातंत्र्योत्तर मराठी वाङ्मयातील विनोदाचे स्वरूप किंवा नीला जोशी यांनी मराठी साहित्यातील श्रीगीतांचा अभ्यास किंवा गजानन अपिनी, त्याचा नंतर मी पुढे उल्लेख करणार आहे। रोहिणी तुकदेव यांनी देखील मराठीतील महानगरी कादंबरी, 60 मराठी कादंबरीतील रंजन परतेचं स्वरूप किंवा मी स्वतः दिलीप चित्रे यांच्या कवितेत त्यांच्याकडे काम केलं किंवा सुमन बेलोलकर यांनी निळा चरित्रातील सामाजिकतेचे स्वरूप हा प्रबंध देखील तुम्ही आवर्जून पहा। पॉप्युलर प्रकाशनात तो प्रकाशित केलेला आहे की एका साहित्य कृतीवरती म्हणजे निळा चरित्रातल्या सामाजिकतेचा आणि त्यातल्या बारकाव्यांचा, त्यातल्या सांस्कृतिक जीवनाचा, राजकीय जीवनाचा इतका वेगळा अशा प्रकारचा सखोल आणि सर्वांगीण अशा प्रकारचा प्रबंध कशा प्रकारचा असावा त्याचा एक चांगला नमुना म्हणून देखील सुमन बेलोलकर यांच्या लीळा चरित्रातील सामाजिकतेच्या स्वरूपाकडे तुम्ही पाहू शकता। अलीकडच्या काही प्रबंधांचा हे गेल्या 10 वर्षातल्या काही उल्लेखनीय प्रबंधांचा उल्लेख करतो किंवा आधीच्या काळातील देखील की सुभाषचंद्र अक्कोळे यांच्या प्राचीन जैन साहित्याचा एक फार चांगला प्रबंध झाला होता। पंडित टापरे यांनी गोमुख कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली मराठी नवसाहित्य अतिशय वेगळा अशा प्रकारचा प्रबंध त्यांनी लिहिला गेला होता। अच्युत माने यांनी ग्रामीण कथा उद्गम, स्वरूप आणि विकास हा प्रबंध असेल किंवा सावंतवाडीचे वसंत सावंत यांनी अर्वाचीन मराठी प्रवास वर्णने यासारखा प्रबंध असेल किंवा डॉक्टर सुषमा करोवल बडोदा यांनी स्वातंत्र्योत्तर मराठी कविता अशा प्रकारचे फार वेगळे आणि चांगले प्रबंध शिवाजी विद्यापीठामध्ये वेगळ्या टप्प्यांवरती झालेले दिसतात। अलीकडच्या काळामध्ये महेंद्र कदम यांचा आधुनिक 60 कादंबरीवरचा प्रबंध असेल, गजानन अपिणे यांचा मराठीतील प्रायोगिक कादंबरी असेल, दत्ता घोलप
यांचा भालचंद्र नेमाडे यांच्या कादंबऱ्यांबद्दलचा असेल किंवा गीता गवसे त्यांचा देखील स्त्रियांच्या कवितेबद्दलचा असेल, वैजयंत जाधव यांचा अरुण कोलटकर यांच्या कवितेसंबंधी असेल, डॉक्टर नंदकुमार यांचा भाषा विज्ञानाची फार आमच्याकडं कमतरता समजतो, पण त्यांचा मराठी कादंबरीचा समाज भाषा वैज्ञानिक दृष्टिकोनातून केला गेलेला अभ्यास. तर आधुनिक वाङ्मय, कादंबरी वाङ्मय हा सतत शिवाजी विद्यापीठाच्या प्रबंध लेखनाच्या चर्चेच्या आणि मध्यवर्ती आणि खूप चांगलं प्रबंध लेखन या क्षेत्रामध्ये झालंय. आणि गेल्या 20 वर्षात आणखी एका गोष्टीचं की कृष्णा इंगोले यांनी काही विद्यार्थ्यांना सत्यशोधक समाज, नॉन गव्हर्नमेंट मुवमेंट, ब्राह्मणेतर चळवळ आणि मराठी साहित्य या संबंधी त्यांनी त्यांच्या विद्यार्थ्यांना 2-3 प्रबंध फार चांगले करून घेतले. एक डॉक्टर अरुण शिंदे आणि एक नारायण भिंगारदेव या विद्यार्थ्यांनी सत्यशोधक वाङ्मयावरती फार चांगल्या अशा प्रकारचं काम केलेलं दिसतं. तर असं एक सर्वसाधारण चित्र आहे. प्राचीन साहित्य, साहित्याचा सामाजिक दृष्टिकोनातून अभ्यास आणि आधुनिक मराठी साहित्य ही शिवाजी विद्यापीठातल्या प्रबंध लेखनाची मुख्य धारा संशोधनाची राहिली आहे. आणखी खूप अलक्षित विषय, भाषा विज्ञान असेल किंवा कोशवाङ्मय असेल, क्षेत्रीय स्वरूपाचा काही अभ्यास झाला असेल तर आणखी तो अभ्यास झालेला आहे. पण या 2 मेजर अचिव्हमेंट शिवाजी विद्यापीठाच्या आपल्याला सांगता येतील. भवितव्याच्या बाबतीनं सकाळी जाधव सरांनी खूप मला इथे सांगायला आठवते की संशोधनातल्या नैतिकतेबद्दल किंवा त्याच्यातल्या खूप वेगळ्या गोष्टींबद्दल इतकं हरवत चाललेलं आहे. मला आठवतं मी 99 साली विनानंद महाविद्यालय नोकरीला होतो आणि ओरिएंटेशन कोर्ससाठी मी गोव्याला आलो होतो. आणि वाङ्मयाच्या उत्सुकतेपाठी किंवा पुस्तकांच्या आवडीपोटी वेळ मिळेल तसं मी काही कोणाला लोकांना भेटत असेल. कुमारपंत सरांना मी एकदा त्यांच्या केबिनमध्ये भेटलो होतो आणि वाचनाच्या आवडीपोटी मला रेग्यांचा सर्जनशीलता आणि कल्पशीलता नावाचा एक निबंध मिळत नव्हता. मी त्यांना सहज विचारलं काय विचारायचं म्हणून. तर 2 दिवसांनी सर ते लायब्ररीत जाऊन झेरॉक्स करून स्कूटरवर त्यांच्यावरती निबंध मला द्यायला लागले, झेरॉक्स द्यायला लागले. तर अशी ज्ञाननिष्ठा आमच्या पिढीमध्ये किंवा तुमच्या पिढीमध्ये इतकी विरळ राहिली आपल्याला दिसते. टेक्नॉलॉजीचा खूप मोठा उद्रेक अशा स्वरूपाचा उपलब्धी झाली, त्यामुळे साधनं मिळवणं, सामग्री मिळवणं, परंतु त्याच्यामध्ये इतक्या एक झपदिशी कुठलीही गोष्ट आपल्याला मिळू शकते एका स्मार्टफोनवरती. पण जाधव सर म्हणाले की त्यातली विश्वसनीयता किंवा ऑथेंटिसिटी खूप पारखून घ्यावी लागते आणि त्यातली आपण हरवलेली देखील आपल्याला दिसते. नवे विषय इतक्या मोठे म्हणजे मल्टी कल्चरल अशा इतके विषय आपल्या प्रवेशी झाले, पण आपण त्याच्यापासून दूर आहोत. फील्डवरचे विषय आपल्याकडे येत नाहीत, लिंग्विस्टिकचे विषय आपल्या ज्ञानक्षेत्रामध्ये येत नाहीत, ध्वनींच्या संबंधी, शब्दांच्या संबंधानं किंवा समाज भाषेमध्ये इतक्या प्रकारचे फायसेस आहेत. तर अशा भाषाचा अभ्यास आपल्याकडे प्रबंधामध्ये कमी होताना दिसतो. अनेक ज्ञानशाखीय दृष्टिकोनाचा देखील आपला अभाव मोठ्या प्रमाणात दिसतो. संख्यात्मक विस्तार मोठ्या प्रमाणावर जरी गुणात्मक झालेला नाही आणि त्याचं अतिसुलभीकरण खूप मोठ्या प्रमाणात झालं, त्यामुळे आक्रसली पण झालं. तुम्ही जर अनेक विद्यापीठांमध्ये पाहिलं की 10 वर्षातील साहित्य असेल किंवा अमुक स्ट्रीम मधलं साहित्य असेल किंवा काही लेखक माहीत सुद्धा नसतात. म्हणजे रेफ्रीकडे ज्यावेळेस करून देतो की मराठी भाषेमध्ये अमुक या प्रकारचा लेखक आहेत आणि त्याची अमुक एक प्रकारची पुस्तकं आहेत, हे गावात कोणालाही माहित नसतं. म्हणजे त्या गावातल्या माणसालाही माहित नसते की हा मनुष्य लेखक आहे आणि तो लिहितो. असे विषय इतके रिपिटेशन असेल, पुनरावृत्ती असेल, हितसंबंधाचा भाग असेल आणि मार्गदर्शकांची इतकी मोठी पैदास या नव्या काळामध्ये झाले की तालुक्याला 10-20 मार्गदर्शक तुम्हाला पाहायला मिळतात. पूर्वीच्या काळामध्ये मला आठवतं की गोमा पवार यांच्या प्रबंधाचे परीक्षक होते पु ल देशपांडे आणि मवा धोड आणि बीबी कोलते, हे 3 परीक्षक होते. किंवा विलास कोले सरांची त्यांनी इंटरव्ह्यू ज्याने घेतला ते देवीसिंग चव्हाण, मवा धोड अशी मंडळी होती. इतकी मोठी ज्ञान परंपरा आपल्याकडे होती. तर हा देखील इतकं सुलभीकरण आणि सामान्यकरण झालं आपलं दिसतं. संशोधनाच्या हेतूबद्दल देखील की ज्या प्रकारच्या व्यावहारिक आणि चौकटीबद्दल व्यवस्थात्मक ताण आपल्याकडे, त्यामुळे आणि व्यासंगाचा अभाव तो म्हणजे पूर्वी एक म्हण असायची आडात नाही तर पोहऱ्यात कुठून येणार. तर आता मुलांनी म्हण केली होती की शिक्षकात नाही तर पोहऱ्यात कुठून येणार. तर असा भाग आपल्या संशोधन मार्गदर्शकाचा आणि विद्यार्थ्यांचा देखील झालेला आपल्याला दिसतो. आणि म्हणून मध्यंतरी एक बातमी आली होती शैलेंद्र की नंदाकडे हे लेखिका आहेत असं एका प्रबंधामध्ये लिहिलं गेलं होतं. शारदा सागर हे लेखिका आहेत असं लिहिलं गेलं होतं. किंवा आमच्याकडे एक गृहस्थ होते, त्यांना त्यांचा प्रबंध सानिया होता आणि त्यांना PhD अवॉर्ड झाली. पण ह्या सानिया कुठं राहतात हेच माहित नव्हतं. ते शेवटपर्यंत विचारत होते की ह्या सानिया कुठं राहतात, एवढी देखील बाब लोकांना माहित असते. जयदेव डोळे यांनी प्राध्यापक लिमिटेड नावाचं एक फार सुरेख पुस्तक लिहिलं, ज्यांना उत्सुकता त्याने आवर्जून वाचा. आणि त्यातला डॉक्टर विद्वत्ता नावाचा फार एक उपरोधात्मक त्यांनी लेख लिहिलेला आहे. तर अशा मॅडमने ज्या पद्धतीने चमत्कारिक आणि सुरस कथा सांगितल्या तर त्याचा फार मोठा आपल्याकडे झालेला आहे. शेजवलकर यांच्या पुस्तकात एक छोटीशी गोष्ट सांगतो आणि संपवतो
एक बिरबलाची गोष्ट आहे, तरी गवळ्याची गोष्ट सांगितलेली आहे. परंतु इथे शिक्षक आणि विद्यार्थी असं आपण बदलून घेऊयात की एक शिक्षक विद्यार्थ्यांना वर्षभर शिकवत असतात आणि गुरु दक्षिणा द्या म्हणतात. तर कुणी पैसा वगैरे सांगतात, तर ते काय नको म्हणतात, मला फक्त सकाळी एक शेर दूध सगळे आणून द्या म्हणून सांगतात. एक शेरभर दूध आणि एका भिंतीच्या आतमध्ये हंडा ठेवला जातो आणि त्याची तोटी बाहेर ठेवली जाते. तर प्रत्येक विद्यार्थ्यानं बाहेरच्या तोटीत एक शेर दूध आणून होतं असं सांगितलं जातं. पहाटे सगळेजण त्याच्यामध्ये दूध आणून सोडतात. सकाळी उठल्यावर पाहतात तर हंड्यात सगळं पाणीच असतं. प्रत्येक विद्यार्थ्याला काय वाटतं की दुसरा दूध होणार आहे, आपण कशाला होता, तर प्रत्येक पाणी होतात. तर आता ही सगळी आपली विद्यार्थ्यांची पाणी ओतण्याची परंपरा ज्ञानक्षेत्रामध्ये आहे. जुन्या काळामध्ये विवी कोलते, मवा धोरण, सुधीर रसाळ इतकी तुंग माणसं ज्ञानक्षेत्रामध्ये झाली, मोठी हिमशिखरं झाली. माझ्या काळात टेकड्या होत्या, तर आपल्या काळात टेकड्या सुद्धा नाहीत. आणि आपल्या PhD संशोधनाच्या आता टायटॅनिक सारखी स्थिती झालेली आहे. ती थोड्या दिवसात मार्गदर्शकांसहित आमच्यासहित सगळी ती आता बुडून जाणार आहेत. तर असं एक फार चिंता वाटावं अशा प्रकारचं एक ज्ञानक्षेत्र आहे. परंतु या निमित्तानं महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर प्रबंधाच्या संबंध, मराठीच्या संबंधाचे काम झालं, त्याचा एक उजाळा आणि त्यातनं काही नव्या मुलांना काही चांगल्या दिशा, कारण नवीन साधनं तंत्रज्ञान खूप मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध करून दिले. युरोपामध्ये ज्या प्रकारचं संशोधन होतं तशा प्रकारची ज्ञानदृष्टी काही विद्यार्थ्यांच्या मध्ये आली, तर या प्रकारच्या चरित्र सार्थक झालं असं मला वाटतं. संयोजकांचे आणि आपले आभार मानतो आणि थांबतो.